शरद नवले यांची अध्यक्षपदी निवड। बेलापूरमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सत्कार। बेलापूर प्रतिनिधी। श्रीरामपूर तालुक्यातील संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी शरद नवले यांची निवड झाल्याने तालुक्यातील बेलापूर, ऐनपूर या ग्रामीण भागास मोठी संधी मिळाल्याचे मानले जात आहे। या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांचा बेलापूर बु येथील झेंडा चौकात सत्कार करण्यात आला। यावेळी नवीन अध्यक्ष शरद नवले यांचेसह गावातील ग्रामस्थ, स्थानिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या हस्ते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। याप्रसंगी पुरुषोत्तम भराटे, विशाल आंबेकर, राजेंद्र कुताळ, सागर ढवळे, सचिन वाघ, बाळासाहेब दाणी, सचिन पारखे, उमेश भांड, साईनाथ शिरसाठ आदी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते। संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गरजू, विधवा, अनाथ आणि अपंग व्यक्तींना शासनाच्या विविध मदती पोहोचविण्यात येते। या अध्यक्षपदावर एका ग्रामीण कार्यकर्त्याची निवड झाल्याने बेलापूर, ऐनपूर परिसरात समाधान व्यक्त होत आहे। आज दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी बेलापूर ग्रामपंचायत येथे शरद नवले यांचा सत्कार करण्यात आला। त्याप्रसंगी पत्रकार देविदास देसाई, सुहास शिलार, RKS न्यूज संपादक कासम शेखर, दिलीप दायमा, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, महेश कुरे, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्रशांत लड्डा, भाऊसाहेब तेलोरे व सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। RKS न्यूज साठी शफीक शेख, बेलापूर। कारण संजय गांधी निराधार योजनेच्या किंवा कुठलाही शासनाचा लाभ घेताना ज्या सर्वसामान्य लोकांना ज्या अडचणी येतात, मध्यस्थ लोक मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करतात आणि तो लाभार्थी त्या लाभापासून वंचित राहतो। भविष्याच्या काळामध्ये एकही लाभार्थी वंचित राहणार नाही। कुणालाही या योजनेचा, सरकारी लाभ योजनेचा लाभ घेताना कुणालाही पैसे देण्याची गरज लागणार नाही। कारण आमच्या ग्रामीण भागातील अनेक अडाणी, वयस्कर, गांजलेले लोक आहेत। दीन दलित, शेतकरी, कष्टकरी, मजूर अशा लोकांचं शोषण भविष्य काळामध्ये सरकारी योजनांचा लाभ घेताना होणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो। खरं तर हे सगळं करत असताना माझ्या गावातील सगळे सहकारी अभिषेक असतील, आमचे पत्रकार प्रतिनिधी असले, लाईव्हमध्ये आहेत, आमचे सुहाजी शेलार आहेत, या पत्रकारांचं पण मला खूप मोठं सहकार्य, मार्गदर्शन आणि एक चांगल्या कामाची त्यांनी सातत्याने